पुण्यातील जमीन प्रकरणी शेतकऱ्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे। महत्त्वाची बातमी, पुण्यामधल्या जमीन प्रकरणी शेतकऱ्यांचा जबाब जो आहे तो नोंदवला जाणार आहे। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, थेट जाऊयात योगेश यांच्याकडे। योगेश, वृषाली, मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी आता मूळ शेतकऱ्यांचे जबाब नोंदवण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात या शेतकऱ्यांचे जबाब नोंदवले जात आहेत आणि या सगळ्या शेतकऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेणार आहोत। काय नेमकं जबाब काय नोंदवणार आहात? जबाब दिल्यानंतर आम्ही सांगू तुम्हाला नेमकं काय म्हणणं असणार आहे। आम्ही 2 मिनिटं जबाब देऊन आल्यानंतर आम्ही तुम्हाला सगळं सांगू। जबाब देण्यासाठी आपण आतमध्ये पाहू शकतो। पुणे पोलीस आयुक्तांसमोर या सर्व शेतकऱ्यांचे जबाब नोंदवले जात आहेत आणि जवळपास 275 शेतकऱ्यांना पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून नोटिसा बजावण्यात आल्या होत्या। त्यातल्या आज 10 शेतकरी या ठिकाणी एकत्रितपणे आलेले आहेत जबाब नोंदवण्यासाठी आणि या सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आमची फसवणूक करण्यात आलेली आहे। बिल्डर शीतल तेजवानी यांच्याकडून आमची फसवणूक झालेली आहे आणि त्यामुळे आमची जमीन परत मिळावी अशा पद्धतीची मागणी हे पुणे पोलिसांकडे करताना पाहायला मिळतात आणि आम्हाला कुठलाही विश्वासात न घेता आमच्याकडून पॉवर ऑफ अटॉर्नी या खरं तर शीतल तेजवानी यांच्याकडून करण्यात आली होती आणि आपण पाहू शकतो सध्या हे सर्व शेतकरी आता या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा जबाब नोंदवू। नक्कीच, धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तीन वर्षाची मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्या प्रकरणामध्ये नागरिकांमध्ये संताप पाहायला मिळतोय आणि या घटनेचा निषेध करत आणि आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा दिली जावी या मागणीसाठी मालेगावमध्ये आज मोर्चा निघतोय। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी या महिला वर्गाकडून केली जाते। काल आरोपीला कोर्टामध्ये हजर केलं असता त्या ठिकाणी सुद्धा महिला आक्रमक होत या आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी त्यांच्याकडून केली जात होती। आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे, मात्र या आरोपीला फाशीची शिक्षा दिली जावी अशी आक्रमक मागणी करत ग्रामस्थ जे आहेत, नागरिक जे आहेत, त्यांनी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलाय आणि या मोर्चामध्ये महिला वर्गाचा मोठा सहभाग। चिमुकलीवर अत्याचार करत तिची हत्या करण्यात आली। दादा भुसे सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। मालेगाव न्यायालयाच्या आवारामध्ये जोरदार घोषणाबाजी केली जाते। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आज मालेगावमध्ये जात पीडित कुटुंबियांची भेट घेतलेली आहे आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा केली जाईल त्या संदर्भातल्या हालचाली सुरू झालेल्या आहेत अशी माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे। मोर्चेकरांनी कोर्टामध्ये शिरण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। मोर्चेकरी जे आहेत ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत आणि त्याच्यामुळे कोर्टाचे दरवाजे जे आहेत, गेट जो आहे तो बंद केला जातो। मोठ्या संख्येनं नागरिक जे आहेत त्या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। निषेधाचे फलक त्यांच्या हातामध्ये आहेत आणि आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा दिली जावी, त्याला फाशीची शिक्षा दिली जावी अशी मागणी सर्वांकडून केली जाते।
तर मोर्चेकरांना या परिसरामधून आता बाहेर काढलं जात आहे। मोर्चेकरी हे चांगलेच आक्रमक झालेले होते। कोर्ट परिसरामध्ये शिरण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। तर मोर्चेकरी जे आहेत ते कोर्ट परिसरामध्ये शिरण्याचा त्यांचा प्रयत्न होता। पोलिसांकडून आता त्यांना बाहेर काढलं जात आहे। हा परिसर जो आहे तो मोकळा केला जातोय। मोर्चेकरी आक्रमक होत आरोपीला फाशीची शिक्षा दिली जावी अशी मागणी करतात। महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग सुद्धा पाहायला मिळतो। चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। मोर्चेकरांनी कोर्टामध्ये शिरण्याचा प्रयत्न केला। यावेळेला मोर्चेकरी हे आक्रमक झालेले होते। पोलिसांनी त्यांना त्या ठिकाणी रोखलेलं आहे। कशा पद्धतीने गोंधळ झाला ती दृश्य आपण पाहताय। महिला मोर्चेकरांचा सुद्धा मोठ्या संख्येने सहभाग। कोर्ट परिसरामध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या या मोर्चेकरांना पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागलाय। हा संपूर्ण परिसर जो आहे तो पोलिसांकडून रिकामा करण्याचा प्रयत्न, गेट सुद्धा लावून घेण्यात आलं। मात्र त्याच्यानंतर कोर्टाच्या इमारतीमध्ये शिरण्याचा मोर्चेकरांचा प्रयत्न होता। मात्र हा दरवाजा जो आहे तो पोलिसांकडून बंद ठेवण्यात आला
आणि त्या ठिकाणाहूनच मोर्चेकऱ्यांना बाहेर काढलं गेलं। कोर्ट परिसरामधला गेट जो आहे तो लावण्यात आलेला आहे। या गेटच्या बाहेर आधी मोर्चेकऱ्यांना काढण्यात आलं, त्याच्यानंतर पोलिसी बळाचा वापर करण्यात आला। मोर्चेकरी जे आहेत ते प्रचंड आक्रमक झाल्याचं आपण या दृश्यांमध्ये पाहताय। कोर्टाच्या इमारतीमध्ये शिरण्याचा त्यांचा घुसण्याचा त्यांचा प्रयत्न होता, मात्र पोलिसांनी त्यांना त्याच ठिकाणी रोखलेलं आहे। मालेगावमध्ये एका 3 वर्षाच्या मुलीवर चिमुकलीवर अत्याचार होतो, तिची हत्या होते आणि यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळलेली आहे। ठिकठिकाणी याचा निषेध केला जातोय। मालेगावमध्ये आज बंदची हाकही देण्यात आलेली होती। मोर्चा जो आहे तो आयोजित करण्यात आलेला होता, मात्र या मोर्चानं आक्रमक स्वरूप घेतलंय। मोर्चेकरी जे आहेत ते संतप्त झाले, आक्रमक होत त्यांनी या कोर्टामध्ये घुसण्याचा प्रयत्न केलेला आहे। इमारतीमध्ये घुसण्याचा त्यांचा प्रयत्न होता, मात्र पोलिसांनी बळाचा वापर करत या मोर्चेकरांना या परिसरामधून बाहेर काढले। नाशिकच्या मालेगाव तालुक्यातल्या डोंगराळे गावात 3 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून निर्घृण हत्या करण्यात आली। त्यानंतर आरोपीला न्यायालयामध्ये हजर करताना संतप्त नागरिकांनी न्यायालयासमोर गर्दी केली। गर्दी वाढल्यानंतर पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीचार्ज केलाय। 16 नोव्हेंबर रोजी पीडित मुलगी घराच्या अंगणामध्ये खेळत होती। त्यावेळी गावातल्याच विजय संजय खैरनार या 24 वर्षीय नराधमाने 3 वर्षाच्या चिमुरडीला चॉकलेटचं आमिष दाखवलं। आरोपी पीडित मुलीला गावातल्या एका टॉवर जवळ घेऊन गेला। टॉवर जवळ तिच्यावर अत्याचार करून विजय खैरनारनं चिमुरडीची हत्या केली। धक्कादायक म्हणजे या शोध मोहिमेत आरोपी देखील सहभागी होता। त्यानंतर मुलगी गायब झाल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली। गावातल्याच एका महिलेनं आरोपी आणि मुलीला टॉवरकडे जाताना पाहिलं होतं। संबंधित महिलेनं ही माहिती पोलीस आणि गावकऱ्यांना दिली। त्यानंतर पोलिसांनी आरोपी विजय संजय खैरनार याला ताब्यात घेतलं। राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ या घटनेवरती लक्ष ठेवून होते। त्यांनी एसपींसोबत संपर्क करून एकही पुरावा हा सुटता कामा नये आणि या सैतानाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सगळेजण प्रयत्न करत आहेत। आणि ही केस फास्ट ट्रॅक वरती आणि उज्ज्वल निकमांसारख्या अतिशय विधिज्ञांकडे ही केस आपण त्या ठिकाणी सोपवावी यासाठी मी सुद्धा उद्या सकाळी सन्माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे। मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांची भेट घेतलेली आहे। फास्ट ट्रॅकवर ती केस चालवली जावी, आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि म्हणून वरिष्ठ वकील महोदय ती केस चालवण्याच्यासाठी शासनाच्या वतीने नियुक्त करण्यात यावे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या संदर्भामध्ये निर्देश त्या ठिकाणी दिलेले आहेत। त्या आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे। तो आरोपी आमच्या अटकेत आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे। कायदेशीररित्या त्याला जास्तीत जास्त कठोर शिक्षा कशी होईल या दृष्टिकोनाने आम्ही वरिष्ठ अधिकारी त्या प्रयत्नात आहोत। पीडित मुलीचा 7व्या महिन्यातच जन्म झाला होता। जन्मावेळी तिचं वजन अवघं 900 ग्रॅम होतं। डॉक्टर आणि कुटुंबांच्या प्रयत्नामुळे जन्मावेळी तिचे प्राण वाचले होते, पण वयाच्या 3ऱ्या वर्षी नराधम विजय खैरनारने लचके तोडत तिची हत्या केली। आरोपीला न्यायालयामध्ये हजर करण्याच्या मार्गावर संतप्त नागरिक जमले होते। पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर सुद्धा जमाव काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता। त्यामुळे आरोपीला व्हीसीद्वारे न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं।
न्यायालयानं आरोपीला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.